श्रोते हो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात फिटनेस तज्ञ वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत. त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार वृषाली ताई. नमस्कार. आज काहीतरी वेगळा मूड दिसतोय, बोला ना. काही नाही, सध्या चित्रा दर 2 तासांनी खावं की दिवसाकाठी फक्त 2दा खावं, या 2 प्रसिद्ध फिटनेस तज्ञांच्या परस्पर विरोधी मतांवर सध्या सोशल मीडियामध्ये भरपूर जोक्स व्हायरल झालेत. शरीराला मशीन समजून त्यावर प्रयोग करायची फॅशन सध्या फिटनेसच्या क्षेत्रामध्ये प्रचंड बोकाळली आणि मग त्यातूनच कॅलरी इनटेक किंवा बर्नआउटची गणितं, कार्ब, प्रोटीन्स, कॅलरीच्या वजाबाक्या, आयडियल डाएट चार्ट, मी ज्यांना फॅनॅटिक म्हणते किंवा आघोरी म्हणते, अशी वेस्टर्न डाएट, झालंच तर फूड्स प्रोटीन्सचा सप्लिमेंटचा महापूर, असली फॅड जन्माला आलेली आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्याव साधी, कुठलंही मशीन हे तुम्ही फीड केलेल्या प्रोग्राम प्रमाणे चालतं, कारण त्याला स्वतःची बुद्धी नसते. या उलट माणसाचा जो मेंदू आहे ना, आणि त्यातलं स्वतःचं काळजी घेणारं जे प्रोग्रॅमिंग आहे ते इतकं प्रगत की ते आजही शास्त्रज्ञांना समजलेलं नाही. आणि म्हणूनच आधुनिक फिटनेस क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन प्रयोग चाललेले आहेत त्यामुळे अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत. आता तात्पर्य काय की तुम्ही केलेलं प्रोग्रॅमिंग शरीरावर हे अजिबात लागू पडत नाही. आता मग काय करायचं, तर नेमकं हेच काम मी माझ्या व्हिट्रेक्स आणि स्कॅरेक्स पॅटर्न मधून करत असते. आणि म्हणूनच माझे वेट लॉसचे आणि डायबेटीस झालेल्या लोकांच्या शुगरच्या गोळ्या, इन्शुलिन बंद करण्याचे रिझल्ट हे श्रेष्ठ आहेत. माझ्या डाएटचं वैशिष्ट्य म्हणजे मी दिवसातून 4 वेळेला भरपूर खायला लावते, ते सुद्धा तुम्हाला आवडेल ते. त्यामुळे मनाला आणि शरीराला सटायटी किंवा समाधान मिळतं आणि वेट तर कमी होतंच, पण गोळ्या आणि इन्शुलिन दोन्हीही बंद होतं. चित्रा, थोडक्यात मी अन्नामधल्या पूर्ण ब्रह्माचा आदर करते. तुला एक गंमत सांगते की गेल्या महिन्यात माझ्याकडे एक तिशीतलं एक कपल आलेलं होतं. बायकोचा वेट लॉस ऑलरेडी माझ्याकडे 10 किलो झालेला होता, पण तिचा नवरा मात्र बॉडी बिल्डिंगचा शौकीन होता. बोलता बोलता तिने मला सांगितलं की त्यांच्यामध्ये नवरा बायको म्हणून कुठलेही सेक्शुअल रिलेशन नाहीत. पुढचं सगळं माझ्या ऑब्व्हियसली लगेचच लक्षात आलं, कारण अशा शेकडो केसेस मी हाताळलेल्या आहेत. मी सेक्सॉलॉजिस्ट नाही. अच्छा, म्हणजे या विषयावरती तुम्ही सांगणार आहात. महत्वाचा विषय आहे. तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबेटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घेण्यास येऊ नाही. तर चित्रा, मला हे सगळं लक्षात आल्यावर मी माझा सगळा मोर्चा हा बायकोऐवजी नवऱ्याकडे वळवला आणि मग त्याची माहिती विचारली. तर तो रोज बॉडी बिल्डिंगसाठी भरपूर वजन मारणं, नो कार्ब डाएट म्हणजे किटो डाएट आणि दिवसाकाठी 8 ते 10 अंडी खाणं वगैरे वगैरे, शिवाय नोकरी. त्यामुळे रात्री तो इतका गळपटून जायचा की पुढं काहीही घडायचं नाही. मी लगेचच त्याचं वेट ट्रेनिंग बंद केलं, अंडी बंद केली आणि माझे स्पेशल भरपूर पोट भरेल असे कार्बचे डाएट दिले आणि त्याला टोटल व्यायाम बंद करायला सांगितला. लक्षात घ्या. आणि वृषालीचं स्पेशल एक्सरसाइज, फक्त 10 मिनिटाचा एक्सरसाइज त्याला दिला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, फक्त 10 दिवसानंतर हे जोडपं परत माझ्याकडे आलं आणि त्यांच्यातला बदल त्यांनी मला सांगितला की नवऱ्याचा 4 किलो वेट लॉस झाला होता आणि बायकोचा एक्सरसाइजमुळे आणखीन 3 किलो म्हणजे 13 किलो वेट लॉस. म्हणजे 13 किलो वेट लॉस तिचा अगोदरच झाला, कारण वेट मारणं बंद केल्यामुळे फिजिकल फटीग हा पूर्णपणे संपला. पोळी भाजी खाल्ल्यामुळे शरीराला आणि मनाला एक प्रकारची सटायटी आली चित्रा, आणि अति अंडी खाण्यामुळे होणारी ऍसिडिटी संपली. त्यामुळे काही न करता त्याला खूप फ्रेश वाटायला लागलं आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांची फिजिकल रिलेशन आपोआप सुधारली. अर्थातच एक्सरसाइजच्या ऐवजी एक्सरसाइज केल्यामुळे 10 दिवसात चक्क या प्राण्याचा 4 किलो वेट लॉस झाला. आणि तुला इतकं आश्चर्य वाटेल, कारण गेल्या 1 वर्षात त्याचं पोट 1 इंचही कमी झालं नव्हतं. उलट हातपाय बारीक आणि पोट मोठं. म्हणजे 2-3 जिमवर जाऊन त्यांनी पुन्हा पुन्हा वेट चेक केलं आणि 4 किलो वेट लॉस झालाय म्हटल्यावर तो इतका खुश झाला. त्याहीपेक्षा 365 गुणिले 4 म्हणजे 1460 दिवस आपण आपल्या आयुष्यातले वाया घालवले याची खंत तिच्या नवऱ्याला प्रचंड वाटली. हे पहा, यातून मला इतकंच सांगायचं आहे की त्याला दिखाऊ फिटनेस वरनं मी टिकाऊ फिटनेस कडे वळवलं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. दिखाऊपेक्षा टिकाऊ फिटनेस. असाच फिटनेस, वेट लॉस आणि डायबेटीज कंट्रोल यासाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर.